तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायला वेळ आहे. 24 तास राजकारण करता. हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, हा नगरसेवक फोड, हे जी निवडणूक हा बिनविरोध कर, ह्याला दाब दे, काही कर. ह्या गोष्टी कोणी तुम्हाला ज्या गोष्टीसाठी निवडून दिलंय त्या गोष्टी कोणी करायच्या? तुमचं लक्ष कशात आहे? सरकार चालवण्यामध्ये लक्ष आहे तुमचं का बाकीच्या गोष्टी करण्यात लक्ष आहे? पाऊस लांबलाय म्हणून तुम्ही मदत लांबवली का? अरे काय उत्तर किती तुम्ही म्हणजे आता तुम्ही चेष्टेत घेऊ नका विषय. तुम्हाला सगळं महाराष्ट्र मामा म्हणतो, पण तुम्ही शेतकऱ्यांना मामा बनवलं. साईट बंद केली, बंद पडली का बंद केली आणि परत शेतकऱ्यावर दोष देता का? म्हणजे नुसत्या मोठ्या घोषणा करायच्या म्हणजे कुणाला फसवता तुम्ही? शेतकऱ्यांना. सत्ताधारी आमदारांना 7.5 कोटी आणि विरोधी आमदारांना 2.5 कोटी का? आमच्या मतदारसंघात शेतकरी नाहीत. आमच्या मतदारसंघात शेतकऱ्यांनी शेतापर्यंत जाऊ नये. कुठपर्यंत राजकारण करणार नाही तुम्ही? राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा. आपल्याला 19ला आमदार होऊ वाटतं, परत 24ला होऊ वाटतं ना. मग शेतकऱ्याला 19ला कर्ज मिळालं, त्याला 26ला मिळू नये का कर्ज? म्हणते अतिवृष्टी झाली. केंद्र सरकार डबल इंजिन सरकार आहे. तुम्ही प्रस्ताव तर पाठवायला पाहिजे ना. 3 दिवसापूर्वी प्रस्ताव गेला आपला. किती एवढं गतिमान सरकार आहे आपलं. सक्षम लोक सक्षम आहेत का? गरज नाही का? एवढी अनास्था कशी? तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायला वेळ आहे. 24 तास राजकारण करता. हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, हा नगरसेवक फोड, हे जी निवडणूक हा बिनविरोध कर, ह्याला दाब दे, काही कर. ह्या गोष्टी कोणी तुम्हाला ज्या गोष्टीसाठी निवडून दिलंय त्या गोष्टी कोणी करायच्या? तुमची जबाबदारी आहे का नाही? काय केंद्र सरकारकडे 28,000 कोटीचा प्रस्ताव 3 दिवसापूर्वी गेलाय. एक वर्ष तुमचे प्रस्ताव जात नाहीत. तुमचं लक्ष कशात आहे? सरकार चालवण्यामध्ये लक्ष आहे तुमचं का बाकीच्या गोष्टी करण्यात लक्ष आहे? 1 वर्ष प्रस्ताव तुमचा गेला नाही. 1 वर्ष. मामाचं नाही ते डिपार्टमेंट तुमचं आहे, तुमच्या पक्षाचं. सगळे मामावर ढकलू नका बिचार. आपण यात नमो शेतकरी योजना सांगितलं की आपण राज्य सरकार केंद्र सरकारप्रमाणे नमो शेतकरी योजनेत पण शेतकऱ्यांना पैसे देऊ. शेतकऱ्यांना पैशाची गरज कधी असते? पेरणीच्या वेळेस. आता पेरणीची वेळ आहे, अजून पाऊस पडला नाही. तुमचा 8वा हप्ता 25 मार्च 26ला पडलाय. आता PM किसानचा 23 हप्ता पडतो, 20 तारखेला पडला बहुतेक. आपले राज्य सरकारचे पैसे कधी देणार? अहो राज्य सरकारचं बोलावं मामा. पेरणी थांबवायची का तोपर्यंत? मग शेतकऱ्यांनी पाऊस लांबलाय म्हणून तुम्ही मदत लांबवली का? अरे काय उत्तर किती तुम्ही म्हणजे आता तुम्ही चेष्टेत घेऊ नका विषय. ज्या एखाद्या ज्याचं फक्त शेतकऱ्याचं फक्त उत्पन्न साधन शेती असतं त्याला लक्षात येतं की पेरणीच्या वेळेस खताला बियाण्याला खताची किमती किती वाढल्यात. आता तुम्ही देऊन किती देता? 3 पोत्याचे पैसे आहेत फक्त खताच्या. 6,000 म्हणजे 3च पोते येतात. किती पट किमती वाढल्या? त्या प्रमाणात मालाची किमती वाढल्या का? तुम्ही निर्मळ मागा सांगितलं कापसाची किंमत भाव एवढे वाढले. सोयाबीनचे 7,500 रुपये सोयाबीन प्रति क्विंटल झालं. कुणापाशी आहे? किती शेतकऱ्याजवळ कापूस आहे, किती शेतकऱ्याजवळ सोयाबीन आहे? आता त्यावेळेस गरज असते, नाईलाजाने विकावं लागतं. आणि आपण म्हणजे शेतकऱ्याजवळ असला भाव नसतो. आपल्याकडे कुठलीही व्यवस्था नाही साठवणूक करण्याची. ह्या बाबतीत आपण काम करतोय का? आपण $500 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं म्हणतो. शेतीसाठी मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितलं होतं. पण तरतूद किती केली त्यासाठी? आपण पीक विमा योजना बंद केली. 1 रुपयात पीक विमा योजना. आणि त्यावेळेस काय सांगितलं गेलं की कृषी समृद्धी योजनेतून दरवर्षी आपण 5,000 कोटी रुपये शेतीच्या विस्तार योजनेसाठी देऊ. मग आधी रणधीर भाऊ सांगत होते विस्तारमध्ये काम झालं पाहिजे. तरतूद किती आहे? मागच्या वर्षी तर 1 रुपया नव्हती. ह्या वर्षी फक्त 2,000 कोटी तरतूद आहे. आपले पीक विमा योजनेतले पैसे वाचले ना. दरवर्षी 1 रुपयात पीक विमा योजनेतले पैसे जेवढे वाचले तेवढे आपण कृषी समृद्धीमध्ये द्यायचं ठरलं होतं. दरवर्षी 5,000 कोटी देऊ म्हणून सांगितलं होतं. दिले किती? 2,000 कोटी. ही वस्तुस्थिती आहे ना. मग नुसतं तुम्ही घोषणा करायच्या, प्रत्यक्ष अंमलबजावणी काय ह्याचं उत्तर आपण दिलं पाहिजे. आणि नमो शेतकरी महासन्मान योजना, आता शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेस गरज असते पैशाची. मग कधी देणार पैसे? म्हणजे तुम्हाला बाकीच्या गोष्टीसाठी पैसे आहेत पण आता पेरणीला सगळ्यात अडचणीत शेतकरी पेरणीच्या वेळेस असतो. हप्ता कधी पडणार हे आपण सांगितलं पाहिजे. आणि पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना पैसे कसे मिळतील
जास्तीत सरकारनं प्रयत्न करावेत. यात कृषी यांत्रिकरणाचा उल्लेख आहे. मामा, तुम्ही तुमचं कृषी खातं, तुम्हाला सगळं महाराष्ट्र मामा म्हणतो, पण तुम्ही शेतकऱ्यांना मामा बनवले नाही हो. सांगतो ना मी, तुम्ही जे सांगितलं कृषी यांत्रिकरणामध्ये तुम्ही लॉटरी काढली, 36 लाख अर्ज आले, 36,03,338 अर्ज आले. तुम्ही काय केलं? त्यात रद्द किती केले? 31,64,805 अर्ज रद्द केले. का केले? काय पेंडिंग नाहीत, रद्द आहेत. पत्र आहे माझ्याकडे, त्यांची प्रेस नोट आहे. रद्द केलेत. पुरावा देऊ का निर्भू? आणि काय का का रद्द का केले? उत्तर रद्द का केलेत? रद्द का केलेत सांगतो. हो, मी वाचून दाखवतो तुमची प्रेस नोटच. विहित कालावधीत कागदपत्रे अपलोड न केल्यामुळे 31,64,805 अर्ज रद्द करण्यात आले. मला सांगा, तुमची साईटच बंद आहे, शेतकऱ्यांना अपलोड कशी करायची? काय तर सांगा ना. साईट बंद केली, बंद पडली का बंद केली आणि परत शेतकऱ्यावर दोष देता का? हे कुठला प्रकार आहे? 36 लाखापैकी तुम्ही फक्त 2,79,000 पूर्वसंमत दिल्या आणि तरतूद किती आहे त्याला? फक्त निर्भव 263 कोटीची. म्हणजे तुम्ही 94% अर्ज रद्द केलेत. मला सांगा, एखादा शेतकरी ऑनलाईन मागणी करतो यांत्रिकरणात कुठल्याही घटकासाठी, त्याला गरज असल्याशिवाय मागणी करतो का? तुम्ही ज्या दिवशी लॉटरी निघाली त्या दिवशीच साईट बंद करून टाकली. शेतकरी अपलोड करू शकले नाहीत अर्ज. अपलोड नाही झालं म्हणून तुम्ही अपलोड झालं नाही कागदपत्र म्हणून रद्द करून टाकले. हा कुठला न्याय? म्हणजे नुसत्या मोठ्या घोषणा करायच्या. म्हणजे कुणाला फसवता तुम्ही? शेतकऱ्यांना. तुमच्याकडे तरतूद नसलं करू नका ना, पण उगाच मोठी स्वप्न दाखवायची. बरोबर आहे, पण मामा असं शेतकऱ्याला मामा बनवू नका अशी माझी विनंती आहे तुम्हाला. खरंच असं चेष्टा करू नका कोणाची. म्हणजे साईट बंद करायची आणि परत म्हणायचं विहित कालावधीत कागदपत्र अपलोड झालं नाहीत. एखादा कागदपत्र म्हणजे काय असतं? काय पूर्वसंमतीला कागदपत्र डॉक्युमेंट 7-12 कोटेशनच असतं. पण ते जर नसेल तुमच्या जवळ, तुमची साईट बंद असेल, साईट जाणीवपूर्वक बंद केली, तुम्ही कुठल्याही महाराष्ट्र शेतकऱ्याला विचारा, साईटच बंद होती तुमची. 94% तुम्ही पूर्वसंमत्या रद्द केल्यात, म्हणजे अर्जच रद्द करून टाकले. हा कुठला प्रकार आहे? आता पीक विमा योजना शेतकऱ्यासाठी आहे का कंपन्यासाठी आहे? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मागच्या वर्षी 93,80,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. संरक्षित रक्कम किती होती? 2400 कोटी रुपये हप्ता भरला. संरक्षित रक्कम होती 31,985 कोटी. आजपर्यंत किती वाटप झाले शेतकऱ्यांना? 1,500 कोटी. 31,000 कोटीच्या संरक्षित रक्कमेच्या अगेन्स्ट त्याच्या बदल्यात फक्त 1,500 कोटी रुपये वाटप झाले. म्हणजे ह्याची टक्केवारी जर काढली तर 4.76% फक्त नुकसान भरपाई मिळाली संरक्षित रकमेच्या अगेन्स्ट. आणि तुम्हाला आठवत असेल, तुम्ही त्या पॅकेजची प्रेस जर बघितली, मी ऐकलं होतं सुधीर भाऊ, त्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री म्हणले होते की आम्ही हेक्टरी 17,000 रुपये विमा देऊ. आता मिळालेली रक्कम आणि शेतकऱ्यांची संख्या, मिळालेल्या रकमेला शेतकऱ्यांची संख्या भागितलं तर 1,600 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळालेत फक्त विमा. म्हणजे 93 लाख शेतकऱ्यांना तुम्ही 1,500 कोटी दिलेत. प्रत्येकाला कमी जास्त असतील, पण सरासरी जर काढली, भाई कुणासाठी करताय? 17,000 रुपये तुम्ही सांगितलं होतं ना हेक्टरी देऊ म्हणून, दिले का? मग त्या पॅकेजमध्ये त्याचा पण आकडा होता विम्याच्या रकमेचा. मिळाले का ते रक्कम? पैसे कधी मिळणार? तुम्ही ट्रिगर काढले. ट्रिगरच्या बाबतीत आता या वर्षी अल निनोचा प्रादुर्भाव आहे. पेरणी न होणे, काही ठिकाणी पेरणी होणार नाही, पावसाचा खंड पडणार आहे, त्यामुळे उत्पादनात खूप मोठी घट येणार आहे. मागच्या वर्षीपासून सगळ्यांचीच मागणी आहे, कृषी मंत्र्यांची मागणी आहे ट्रिगर काढा म्हणून, पण त्यांचंही चालत नाही.
ट्रिगर आता यावर्षी रणधीर भाऊ काही ठिकाणी पाऊस नाही पडला, पेरणीच होणार नाही, पावसाचा खंड पडणार आहे, हे सगळे सांगतात. तुम्ही मी नाही सांगत, सगळेच सांगतात. मग जर ट्रिगर असते हे, तर ह्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला नसता का? 25% अग्री मिळतो ना मिड टर्मचा, बरोबर आहे, पण सारखं देऊ ना शेतकऱ्याला. उत्पादनावर कुठे साहेब, उत्पादनावर 50% तुम्ही पीक कापणी प्रयोगावर घेता आणि बाकीचे 50% तांत्रिक उत्पादनावर घेता. वरून सॅटेलाइट इमेजनं सगळं हिरवं दिसतं, खाली त्याला शेंगा आहे. मागच्या वर्षी असंच झालं. आमच्या जिल्ह्याचा प्रश्न आहे. आमचं पीक कापणी प्रयोगाची सरासरी आली 3-4 क्विंटल आणि तुमच्या तांत्रिक उत्पादन आलं 10-12 क्विंटल हेक्टरी. एवढा फरक आला. त्यात बरीच आमची मंडळ वगळली गेली. ती कंपनी आता आपण नॅशनल ह्याच्या पण ट्रिप पण गेली. आता माझं म्हणणं आहे, उत्पादन करण्यापेक्षा हे ट्रिगर तुम्ही लागू केले पाहिजेत. ट्रिगर लागू केले तर ह्या वर्षी अल निनोचा जो प्रादुर्भाव होणार आहे, ह्या जो पावसाचा खंड किंवा काही ठिकाणी जी पेरणी नाही होणार, या ठिकाणी त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही ट्रिगर लागू केले तरच शेतकऱ्यांना शाश्वत असं काहीतरी विमा मिळायची शक्यता असं मला वाटतं. आता अजून एक तुम्ही यात सांगितलं की बळीराजा, मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ता योजना, त्यावेळेस आपले बावनकुळे साहेब नाहीत, त्यांची योजना नाही, त्याची भेदभाव. सत्ताधारी आमदारांना 7.5 कोटी आणि विरोधी आमदाराला 2.5 कोटी का? आमच्या मतदारसंघात शेतकरी नाहीत? आमच्या मतदारसंघात शेतकऱ्यांनी शेतापर्यंत जाऊ नये? कुठपर्यंत राजकारण करणार नाही तुम्ही? राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा, पण तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत हे राजकारण करता. 19 शेतकरी 24ला त्याला नाही द्यायचं, 26ला नाही द्यायचं. आपल्याला 19ला आमदार होऊ वाटतं, परत 24ला होऊ वाटतं ना. मग शेतकऱ्याला 19ला कर्जमाफी मिळालं, त्याला 26ला मिळू नये का कर्जमाफी? का? म्हणजे आपल्याला सगळं पाहिजे. आपल्याला 19ला पण आमदार पाहिजे, 24ला पण पाहिजे, पुढे 29ची पण अपेक्षा. आणि मात्र 19ला जे कर्जमाफी घेतली त्यांनी महात्मा फुलेमध्ये, त्यांना 26च्या कर्जमाफीत नाही. हा का अन्याय? स्वतःहून बघा ना. मग आपण ठरवू, आपण 19ला आमदार झालो, 24ला कशाला आमदार व्हायचं? सर्वसामान्य शेतकरी का हौसेन जातो का थकबाकीत? बसा 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 बसा, उशिरा आलो. मग शेतकऱ्यांच्या बाबतीत मला एवढंच सांगायचंय की आपण हा भेदभाव का करतो? राजकारण शेतकऱ्यापर्यंत का नेताय तुम्ही? शेतकऱ्याला पक्ष असतो का? कर्जमाफीतला आता मंत्री महोदय, त्यांना मंत्री नको पुढे, मग शेतकऱ्यांनाच काय 19 शेतकऱ्यांना 26 मध्ये कर्जमाफी नाही दिली पाहिजे ना. आपण जो न्याय आपल्याहून दुसऱ्या ज्ञानापेक्षा आपलं ज्ञान उदाहरण होय. मग तेच म्हणतोय, बोललो तेच बोलतोय. आपल्याला 19ला आमदार होऊ वाटतं, 24ला पण होऊ वाटतं, मग 19 शेतकऱ्यांना 26ला कर्जमाफी का नको? ह्याचं उत्तर दिलं पाहिजे ना आपण. ते नैसर्गिक शेतीच्या बाबतीत निर्भव तुम्ही बोलले, ह्याची राजकारण. नैसर्गिक शेतीचे गट निवडताना सत्ताधारी आमदारांचं पत्र घ्या. अरे काय कुठल्या गोष्टी आहेत या? कुठल्या गोष्टी कशासाठी करायला तुम्ही? ह्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. मला ह्या वर्षी अल निनोचा प्रादुर्भाव आहे. कृषी मंत्री महोदय या ठिकाणी बसलेत. एक सूचना करावी वाटते. आपल्या महाराष्ट्रात फळबागा असतील किंवा जे दीर्घमुदतीची पीक आहेत, फळबागा, ह्याच्यावर अर्थव्यवस्था बऱ्यापैकी अवलंबून आहे. पण जर दुष्काळ पडला, दुर्दैवानं आपल्या पडू नये हीच अपेक्षा आहे, पण ह्या फळबागा कशा जगतील? आपण फळबागा गेल्यानंतर परत त्यांना पॅकेज देण्यापेक्षा त्या फळबागा टिकवण्यासाठी आता काय करता येते का बघा. आपल्या जेवढ्या फळबागा आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याकडे किंवा रेशीम जे शेतकरी करतोय तिकडे शेततळे आहेत का बघा. ज्यांच्याकडे शेततळे नाही त्या प्रत्येक शेतकऱ्याला शेततळे द्या, त्याला आस्तरीकरणाला शेततळे द्या आणि त्याला जेवढं पाणी उन्हाळ्यात लागतं ती साठवणूक करण्याची व्यवस्था आताच करा, तर ह्या फळबागा टिकतील. कारण एखादा फळबागाचा शेतकरी त्याची फळबाग जर जळून गेली दुष्काळामुळं तर ते कुटुंब परत 5 वर्ष उबदार येत नाही, उद्ध्वस्त होऊन जातं कुटुंब. त्यामुळं
फळबागाच्या बाबतीत ही यांनी विचार करावा. खताचा भाऊ रणधीर भाऊ तुम्ही विषय काढला युरियाच्या बाबतीत. काय आपल्याकडे सिस्टीम, आधार कार्ड दाखवायचं खात मिळणार. मला सांगा त्या आधार कार्डवाला शेतकरी आहे का नाही माहिती आहे का? कुणाला एक आधार कार्ड असतं, कुठले आधार कार्ड शेतकरी नाही. बरोबर आहे, म्हणजे शेतकऱ्याने 7-12 परत काढायचा 25 रुपयाचा. नाही नाही नाही, ऐका माझं मत तेवढंच आहे, माझी विनंती आहे 7-12 पण मागून शेतकऱ्यांना परत खर्चात घालू नका. त्यासाठी तुम्ही ॲग्रिस्टॅक आहे ना, ॲग्रिस्टॅक आपण केलं शेतकऱ्यांनी, फक्त खात्री करा तो शेतकरी आहे का नाही, तो त्याचा गट नंबर विचारा. 7-12 मागून परत तो त्यांना तळाच्या मागे फिरायचं का, CS सेंटरवाल्याच्या मागे फिरायचं का? ह्या बाबतीत सुद्धा आपण विचार केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, खताच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यात. या सगळ्याच गोष्टी सध्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे. शेतकऱ्यांकडे ज्यावेळेस माल असतो त्यावेळेस मालाला भाव नसतो, साठवणूक करायची व्यवस्था नाही आपल्याकडे. ह्या सगळ्या गोष्टी भांडवली गुंतवणूक आपण करायची म्हणतो, ह्यासाठी तरतूद किती आहे, त्यासाठी आपण काय काम करतोय हेही सरकारनं सांग. फक्त घोषणा करून उपयोग नाही. म्हणजे कृषी समृद्धीची घोषणा केली, 5,000 कोटी देऊ म्हणले, दिले 2,000 कोटी. अशी फक्त घोषणा, प्रत्यक्ष अंमलबजावणी काय होते ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे, तर शेतकरी आत्महत्या थांबतील. त्यामुळं अध्यक्ष महोदय, आपल्याला शेतकरी खरंच संवेदनशीलपणा आपण म्हणतोय, सगळे संवेदनशील आहे, संवेदनशील. आपला संवेदनशीलपणा फक्त बोलण्यापुरता असू नये, फक्त घोषणा करण्यापुरता संवेदनशीलपणा असू नये. आपला संवेदनशीलपणा आपल्या कृतीतून दिसावा आणि शेतकऱ्यांच्या जीवनात काहीतरी चांगलं व्हावं, हा संवेदनशीलपणा असेल त्यावेळेस मग त्यालाच खरा संवेदनशीलपणा म्हणायचं. आम्ही कौतुक करू त्याचं. फक्त घोषणा करण्यापुरता म्हणजे नुसत्या मोठ्या आकडे आता 36,000 कोटीची तुम्ही कर्जमाफी केली, तरतूद किती आहे? 20,000 कोटी. म्हणजे यातून लक्षात आलं. हो बरोबर आहे, म्हणजे तुम्ही किती दिवस लांबवणार होते लक्षात आलं ना. एक तर 24ला तुम्ही घोषणा केली, 24ची घोषणा तुम्ही 26ला त्याचा निर्णय घेतला आणि तरतूद फक्त 20,000 कोटीची केली. बरोबर आहे, पण तुम्हाला आधी एक तर 2 वर्षांनी तुम्ही कर्जमाफी केली, त्याची तात्काळ अंमलबजावणी होण्यासाठी तुम्ही पूर्ण तरतूद करणं गरजेचं आहे ना. फक्त घोषणा कर, कारण तुम्हाला माहित आहे एवढेही पैसे लागणार नाहीत. तुम्हाला 32,000 कोटीचं उदाहरण सांगितलं ना मग पॅकेजचं मागचं. कैलास मामा इकडे बघून बोला, तुम्ही तिकडे बघूच नका. बरोबर आहे, 36,585 कोटीची तरतूद केली. असंच 32,000 कोटीचं पॅकेज पण जाहीर केलं होतं. प्रत्यक्षात किती खर्च आले, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना किती मिळाले, खर्च किती झाले, असंच कर्जमाफीचं होणार आहे का? त्यामुळं तुम्हाला खरंच तुमचं संवेदनशीलपणा असेल, खरंच शेतकऱ्याविषयी चांगलं मत असेल, खरंच शेतकऱ्यांचं काय तुम्हाला चांगलं करायचं असेल तर फक्त घोषणा करू नका, प्रत्यक्ष कृतीतून तुमचा संवेदनशीलपणा दाखवा. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. धन्यवाद.